गुवाहाटी असं करत रात्रीच्या अंधारात पळून जाणं, तोंड लपून पळून जाणं, किंवा जवळपास 2,500-3 हजार महिलांचं लैंगिक शोषण करून जेव्हा ते व्हिडिओ लीक होतात त्यावेळेला सत्ताधाऱ्यांची मदत घेऊन अगदी जर्मनीला वगैरे पळून जाणं, किंवा कॅसिनोमध्ये जाऊन जुगारावर पैसे उडवणं, या सगळ्यांच्या पेक्षा एकदा का आपली समाजाप्रतीची सगळी कर्तव्य संपली की कुटुंबासाठीचा आपला वेळ देणं हे केव्हाही चांगलंच, नाही का? पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना जर ही सगळी फिजूल कामं वाटत असतील आणि महत्त्वाची कामं काही त्यांच्याकडे असतील, तर याचा अर्थ सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना अजूनही कुटुंब म्हणजे काय असतं, कुटुंबाची जबाबदारी काय असते हे काही कळलेले दिसत नाहीये. अरे हो, विसरलेच की मी.